श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे, त्याचबरोबर श्रावणी सोमवार पण सुरुवात झालेत आपले। तर श्रावणी सोमवारी भरपूर जणांचा उपवास असतो। तर कधी-कधी असं होतं की साबुदाणा भिजत घालायची आठवण नसते, तर साबुदाणा भिजत न घालता अगदी चटपटीत असा उपवासाचा आपण इथे पदार्थ बनवतोय आणि तो अगदी 10 मिनिटात बनतोय। चवीला खूप छान लागतोय आणि सोबत मी इथे चटपटीत अशी चटणीसुद्धा बनवलेली आहे। तर ती कशी बनवलेली आहे ते आपण व्हिडिओत बघूया। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे, म्हणून स्किप करून बघू नका। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर याची साल काढून घेणार आहे। साल काढल्यानंतर परत एकदा मी धुवून घेतले आहेत। तर असे साल काढून घ्यायचे आणि परत धुवून घेतलेला आहे आणि आता याला किसणीने किसून घ्यायचं आहे बारीक। तर माझ्या इथे किसणी इथे वाटे घेतले। किसणीला 3 प्रकारचं किसणी आहे। अगदी बारीक ही मोठी आहे, ही मीडियम आणि सगळ्यात बारीक ही आहे। तर बारीक सगळ्यात मोठी आणि मीडियम। तर मी सगळ्यात पहिले एक आलू बारीक याच्याने किसणार आणि एक आलू मीडियम याच्याने किसणार। बारीक याच्याने किसल्याने बाइंडिंग येते आणि मीडियम याच्याने किसल्याने त्याची छान रेषे टेक्स्चर खूप छान येते। तुम्ही कुठल्याही एका प्रकारच्या किसणीने किसू शकता। मी इथे 2 याच्याने किसते, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर 2 याच्याने किसा, नसेल तर कुठल्याही एका याच्याने किसलं तरीही चालेल। तर इथे आता बटाटे मी पूर्ण किसून घेते व्यवस्थित। असं किसल्यानंतर आपल्याला इथे धुवायचे नाही आहेत, आपण स्वच्छ आधीच धुवून घेतलेले आहेत। तर आता इथे किसून घेते पूर्ण बटाटे। इतकी छान चव येते, उपवास नसेल तरीही तुम्ही हा पदार्थ अगदी 10 मिनिटात झटपट असा स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवू शकता। तर इथे बटाटे किसून झाले आहे। सोबत इकडे मी गॅसवर तावा पण तापायला ठेवलेला आहे। नॉनस्टिक पॅन घ्या, नॉनस्टिक पॅनमुळे ते चिपकत नाही। त्यानंतर यात मी चवीपुरतं मीठ घालते। मीठ फार जास्त घालू नका, कारण की मग खारट लागतं। त्यानंतर मी इथे घातलेलं आहे थोडंसं तिखट। जर तुम्ही उपवासात तिखट खात नसाल तर तुम्ही बारीक केलेली मिरचीसुद्धा घालू शकता। तर याला छान मिक्स करायचं। याला पाणी सुटतं, तुम्ही थोडंसं पिळून गोळा करायचा आहे आपल्याला इथे। बघा, याला छान व्यवस्थित मिक्स करायचं, कारण की मीठ टाकल्यानंतर याला पाणी सुटतं, कुठलीही वस्तूचं पाणी सुटतं। त्यामुळे यात आपण दुसरा कुठलाच पदार्थ घालणार नाही, फक्त बटाट्यापासूनच बनवतो आहे म्हणून। तर आता इथे बघा छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता याचा असा गोळा करायचा, थोडं पाणी निघते, पूर्ण स्क्वीज करायचं नाही, पूर्ण पाणी नाही काढून घ्यायचं, हलकंसं पाणी काढून घ्यायचं त्याचं आणि मग याला आपल्याला पॅनवरती थापून घ्यायचं आहे। तर पॅन छान तापलेला आहे, बघा धूर पण निघतो आहे। तर गॅस मी अगदी मंद केलेली आहे आणि गोळा करून असे छान छोटे पराठे थापून घेतलेले आहेत, अगदी व्यवस्थित असे। अगदी छान लागतात, कुरकुरीत पण लागतात, चवीला खूपच टेस्टी आणि भन्नाट असे लागतात। उपवासाला अगदी 10 मिनिटात बनणारा हा पदार्थ। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन अशा रेसिपीज आहे। एंड स्क्रीनला सुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा छान रेसिपीज दिलेल्या आहे। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली, तुम्ही कुठली पाहिली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। आता बघा इथे हे जे छोटे मी थालीपीठं केले छोटे, त्याच्यावर मी तेल घालून घेतलं आणि दोन्ही साईडनी छान ब्राऊन होतपर्यंत खरपूस असं भाजून घेतलं। मीडियम आचेवर करायचे, जेणेकरून आतपर्यंत छान शिजले पाहिजेत बटाटे, म्हणून बटाटे लवकरच शिजतात, त्यामुळे काही तेवढं फारसं टेन्शन नसतं। आता बघा दुसऱ्या साईडनी पण मी असेच ब्राऊन छान मस्त असे आलटून पालटून छान ब्राऊन असे शिजू देणार आहे। हे शिजते तोपर्यंत इथे आपण चटणी करून घेऊया। तर चटणी अगदी सिम्पलशी अशी आहे। तर इथे मी दही घेतलेला आहे, जास्त पातळ दही घ्यायचं नाही आहे, आपल्याला घट्टच असं दही घ्यायचं आहे। तर मी दही घेतलेलं आहे, साधारणतः अर्धी वाटी दही आहे। त्यात मी उपवासाचं सेंधव मीठ घालते, अगदी थोडंच घालायचं। त्यानंतर मिरची पावडर घालते, तुम्ही मिरची पावडरऐवजी मिरचीसुद्धा घालू शकता। त्यानंतर यात चवीपुरती थोडीशी साखर घालते आहे, म्हणजे आंबट गोड अशी छान अशी चव येते याला आणि पराठ्याबरोबर तर अजूनच खूप सुंदर अशी लागते। तर इथे चवीपुरती साखर घालून घेतली आहे आणि याला मिक्सरला फिरवून घेते। आता मिक्सरला फिरवून घेतली, बघा किती मस्त रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। ही आपली चटणी रेडी झालेली आहे। तुम्ही साबुदाणा वड्याबरोबर किंवा कुठल्याही याच्याबरोबर ही चटणी खाऊ शकता, किंवा साधे असे पराठे जरी केले डेलीला तेव्हासुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर आता इकडे आपले हे उपवासाचे पराठे रेडी झालेले आहेत बटाट्याचे। छान बघा किती सुंदरसा रंग आलेला आहे। तर हे छान तयार झालेले आहेत, आता याला सर्व केलेलं आहे। तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।